नमस्कार. कधी विचार केलाय का की टीव्हीवर किंवा मोबाईलवर सतत एकच जाहिरात पाहून ती वस्तू आपल्याला इतकी का आवडू लागते? आज आपण आपल्या मेंदूच्या अशाच एका मोठ्या गमतीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे तर आपल्या सगळ्यांसोबतच घडलं असेल नाही का? एखादं नवीन गाणं येतं आणि पहिल्यांदा ऐकल्यावर वाटतं, अरे यार काय गाणं आहे हे. पण मग तेच गाणं रेडिओवर, रिक्षात, इंस्टाग्रामवर सगळीकडे वाजत राहतं. आणि काय आश्चर्य, आठवड्याभरात आपण स्वतःच ते गाणं गुणगुणायला लागतो. असं कसं होतं? आणि गंमत म्हणजे यात त्या गाण्याचा काहीही दोष नसतो. गाण्याचे शब्द तेच असतात, चाल तीच असते. खरा बदल होतो तो आपल्या मेंदूत. हो, केवळ एखादी गोष्ट वारंवार समोर आल्यामुळे ती आपल्याला आवडू लागते. हा एक मानसिक बदल आहे. मानसशास्त्रामध्ये यालाच मियर एक्सपोजर इफेक्ट किंवा सोप्या भाषेत ओळखीचा परिणाम असं म्हणतात. म्हणजे काय तर एखादी वस्तू किंवा व्यक्ती जितक्या जास्त वेळा आपल्या नजरेसमोर येते तितकी ती आपल्याला जास्त आवडू लागते. अगदी सोपं आहे. पण प्रश्न हा आहे की आपला मेंदू असा विचार का करतो? यामागे एक खूप जुनं उत्क्रांतीचं कारण दडलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एक साधा सोपा नियम तयार केला होता, जो आजही आपल्या डोक्यात फिट बसलेला आहे. जरा विचार करा, आदिमानवाच्या काळात जंगलात दिसणारी कोणतीही नवीन अनोळखी गोष्ट म्हणजे धोका असू शकला असता, बरोबर? त्यामुळे ज्या गोष्टी रोज दिसायच्या, ज्या ओळखीच्या वाटायच्या, त्या मेंदूला सुरक्षित वाटू लागल्या. मेंदूने एक साधं समीकरण बनवलं. ओळखीचं म्हणजे चांगलं आणि अनोळखी म्हणजे धोका. आणि ऐका, ही काही हवेतली गोष्ट नाहीये. यामागे पक्का शास्त्रीय पुरावा आहे. रॉबर्ट झायोंग नावाच्या एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने यावर एक जबरदस्त संशोधन केलं, ज्यामुळे या सिद्धांताला एक वैज्ञानिक आधार मिळाला. तर झालं असं की 1960च्या दशकात झायोंग यांनी एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं तर काही अमेरिकन लोकांना चीनी भाषेतील अक्षरं दाखवली. आता अर्थातच त्या लोकांना त्या अक्षरांचा अर्थ वगैरे काहीही माहीत नव्हता. त्यांच्यासाठी ती फक्त काही चित्र होती. पण ह्या प्रयोगात एक गंमत होती. त्यांनी काही अक्षरं लोकांना फक्त एकदाच दाखवली, तर काही अक्षरं तब्बल 25 वेळा दाखवली. म्हणजे काही अक्षरांची ओळख कमी झाली आणि काहींची खूप जास्त. आणि याचा जो रिझल्ट आला ना, तो खरंच खूप इंटरेस्टिंग होता. जेव्हा लोकांना विचारलं की कोणती अक्षरं चांगली वाटतात, तेव्हा लोकांनी त्याच अक्षरांना पॉझिटिव्ह किंवा चांगलं म्हटलं, जी अक्षरं त्यांनी सगळ्यात जास्त वेळा पाहिली होती. बघा, इथे अर्थाचा काही संबंधच नव्हता. सगळा खेळ फक्त ओळखीचा होता. चला, आता हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात, विशेषतः आपल्या भारतात कुठे कुठे लागू होतं ते बघूया. राजकारणापासून ते अगदी आपल्या लग्न संस्थेपर्यंत सगळीकडे हाच खेळ चालू असतो. तुम्ही बघा, निवडणुकीच्या वेळी काय होतं? उमेदवारांचे फोटो, त्यांची चिन्ह प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक गल्लीत दिसतात. का? कारण मतदानाच्या दिवशी आपला मेंदू नकळतपणे त्याच चिन्हाकडे झुकतो, जे त्याने सगळ्यात जास्त वेळा पाहिलेलं असतं. आपला मेंदू ओळखीलाच विश्वासार्ह समजण्याची मोठी चूक करतो. अगदी बरोबर. आणि हेच नाही तर आपल्याकडे लग्नानंतर प्रेम होतं असं जे म्हणतात ना, त्यामागेही हाच मियर एक्सपोजर इफेक्ट काम करतो. दोन अनोळखी व्यक्ती जेव्हा एकत्र राहू लागतात, एकमेकांना रोज बघतात, तेव्हा त्यांच्यात नकळतपणे एक जवळीक, एक आपुलकी निर्माण होते. सहवासामुळेच प्रेम वाढतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं समजून घेतल्यावर आपण अधिक चांगले निर्णय कसे घेऊ शकतो? तर यासाठी आम्ही तुम्हाला 3 सोप्या पण प्रभावी टिप्स सांगणार आहोत. या 3 टिप्स आहेत. पहिली, खरेदी करताना जाहिरातींपासून जरा सावध राहा. दुसरी, याच सिद्धांताचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करा. आणि तिसरी, आपल्या कम्फर्ट झोनमधून थोडंसं बाहेर पडा. चला, एक एक करून समजून घेऊया. बघा, मोठमोठ्या कंपन्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करतात, जेणेकरून त्यांचं प्रोडक्ट तुमच्या डोळ्यासमोर सतत राहील. त्यामुळे पुढच्या वेळी काहीही खरेदी करताना 1 मिनिट थांबा आणि स्वतःला विचारा, मी ही वस्तू खरंच तिच्या क्वालिटीमुळे घेतोय की फक्त तिची जाहिरात मी 100 वेळा पाहिली आहे म्हणून? आणि हो, याच गोष्टीचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी पण करू शकतो. ऑफिसमध्ये किंवा आपल्या कामात फक्त कोपऱ्यात बसून काम करू नका, तर लोकांच्या नजरेत राहा. मीटिंगमध्ये बोला, लोकांशी संवाद साधा. तुमचा चेहरा लोकांना वारंवार दिसल्याने ते नकळतपणे तुमच्यावर जास्त विश्वास ठेवू लागतील आणि संधी तुमच्याकडे चालून येईल. आणि शेवटची, तिसरी टीप, आपल्याला नाही का सवय असते नेहमी त्याच हॉटेलमध्ये जायची, तेच कपडे घालायची, कारण मेंदूला ओळखीच्या गोष्टींमध्ये सुरक्षित वाटतं. पण यामुळे आपण नवीन अनुभव गमावतो. म्हणून महिन्यातून एकदा तरी एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जा किंवा एखादी नवीन डिश ट्राय करून बघा. छोट्या बदलांमधूनच मोठे अनुभव मिळतात. म्हणून जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा,
आपल्या आवडीनिवडी, आपले निर्णय खरंच आपले स्वतःचे आहेत की जाहिरातींनी आणि समाजाने ते आपल्या मेंदूत नकळतपणे पेरलेले आहेत? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. तर असे आहेत हे आपल्या मनाचे काही अजब खेळ. ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोचवली आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. परीस फाउंडेशनतर्फे हा उपक्रम सादर करण्यात आला. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.